नमस्कार. आपल्या सनातन हिंदू धर्म पद्धतीचं हे वैशिष्ट्य आपल्याला या डोंगर रांगेमध्ये, मांगीच्या डोंगर रांगेमध्ये पाहायला मिळतं. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये आपल्याकडे जो बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाला आणि महावीर वर्धमान यांनी जैन धर्माची स्थापना केली. आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीच्या खानाखुणा ज्या आहेत, ज्या जैन धर्मीयातील लोकांनी, तीर्थंकरांनी, ऋषीमुनींनी अथक परिश्रम करून आपली जी संस्कृती आहे, सनातन संस्कृती, ती अशा प्रकारे पाषाणामध्ये कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये या सगळ्या जैन लेणी ज्या आहेत, जैन गुफा ज्या आहेत, आपल्याला मांगी तुंगीच्या डोंगर रांगेमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, हे आगम मुनी आहे, श्रेष्ठ मुनी आहे, मुनी वेगवेगळ्या मुनींची नावं आणि ते तपश्चर्यामध्ये बसलेले आणि त्यांनी केलेली जी तपश्चर्या जी आहे, या तपश्चर्येच्या माध्यमातून आपल्याला जैन धर्म पूर्ण हिंदुस्थानमध्ये कशा प्रकारे पसरला हे आपल्याला या गुफामध्ये, जैन गुफामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पूर्णतः हा पाषाण कोरून म्हणजे ह्या लेणी या कोरलेल्या आहेत. आज आपण पाहतो की आपल्याला एक काम करायचं म्हटलं तर कंटाळा येतो, आपण काम करत नाहीये, परंतु त्यांनी हे अथक परिश्रम करून छेनी आणि हातोडीच्या सहाय्यानं अतिशय आकर्षक आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या ह्या ज्या मूर्ती आहेत, म्हणजे जैन म्हणजे आपल्या जीन ज्याला म्हणतो की जे आपल्या इंद्रियावर नियंत्रण प्रस्थापित करणं, त्यांच्यावर नियंत्रण करणं, त्यांना काबूमध्ये ठेवणं आणि आपलं जे इच्छित कर्म आहे, इच्छित ध्येय आहे ते साध्य करणं, हठयोगाच्या माध्यमातून तपश्चर्या करून आपल्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवणं, अशा प्रकारची साधना जैन धर्मामध्ये ते अद्भुत वैभव आपल्याला या मांगी तुंगीच्या डोंगर रांगेमध्ये पाहायला मिळतं.